विशालचे वडील लवकरच त्याला व त्याच्या आईला पोरकं करून देवाघरी गेले। त्यामुळे विशालची पूर्ण जबाबदारी आई सरलावर येऊन पडली। तिने दुःख सावरून मुलाच्या भविष्याचा विचार करत काबाड कष्ट करायला सुरुवात केली आणि मुलाला शिकवले। विशाल देखील हुशार होता। आपल्या आईची धडपड त्याला दिसत होती, म्हणून त्याने अतिशय जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले व स्वतःचा व्यवसाय सुरू केला। आई सरला अजूनही मुलासाठी काळजीत असायची। तिच्या डोळ्यासमोर तिला मुलाचं लग्न होताना बघायचे होते। आईने केलेलं कष्ट विशाल विसरला नव्हता, म्हणून त्याने आईला आता तू काहीच काम करायचे नाही सांगितले होते। आईला मदतीला कामवाली पण ठेवली होती। तेव्हाच विशालचे उत्पन्न प्रगती बघून ओळखीतलेच एक स्थळ विशालला आले। नलिका नावाच्या मुलीचे। मुलगी सुंदर होती, शिकलेली होती। हे बघून विशाल लग्नाला तयार झाला। मुलाचं लग्न ठरलं म्हणून आई पण खूप खुश। विशालचे लग्न 2014 मध्ये निलिकासोबत झाले। काही दिवस खूप छान गेले। विशाल व निलिका एक महिना बाहेर फिरायला गेले। मस्त मौज मस्ती करून ते घरी आलेत। आल्याबरोबर विशाल एक एक गोष्ट आपल्या आईला सांगू लागला। त्याचे बाहेर फिरण्याचे अनुभव त्यानं आईजवळ व्यक्त केले। आईने देखील मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला। असाच खुश राहा बाळा, एकमेकांना समजून घेत चला, आई म्हणाली। पण निलिकाला मात्र नवऱ्यानं त्याच्या आईसोबत इतकं प्रेमाने वागणं आवडलं नाही। ती चेहरा पाडून खोलीत बसली। नवऱ्यानं कारण विचारलं तर नवऱ्यावरच चिडून म्हणू लागली, छोटी मोठी प्रत्येक गोष्ट आईला सांगणं गरजेचं आहे का? नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे नवऱ्यानं बायकोला समजावलं, माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ती आहे म्हणून आज माझी इतकी प्रगती आहे। तुझ्यावर जितकं प्रेम करतो त्यापेक्षा आईवर माझं खूप प्रेम आहे। त्यामुळे माझ्या आईची काळजी तू पण घेत चल। तेवढ्यापुरती हिनं मान हलवली। नवरा तर कामानिमित्ताने घराच्या बाहेरच जास्त करून राहत असे, त्यामुळे घरात फक्त सासू आणि सूनच राहायची। सासूची इतकी मजा आहे, मुलगा किती जीव लावतो हे बघून सून हळूहळू सासूला मुलापासून दूर करायचा प्रयत्न करू लागली। परंतु विशाल आपल्या आईवर इतका विश्वास ठेवत होता की तो कधीच बायकोच्या सांगण्याला आहारी गेला नाही। आईची काळजी घेणं त्यानं कधीच सोडलं नाही। तसेच विशालच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले। घरात भांडणांना सुरुवात झाली होती, पण तेव्हाच निलिकाला दिवस गेले आणि तिनं एका मुलाला जन्म दिला। घरात परत आनंदाचे वातावरण झालं होतं। आपल्याला आता मूल झालं। विशालच्या मनातून त्याच्या आईची जागा थोडी तरी कमी होईल असेच कुठेतरी सून निलिकाला वाटत, परंतु विशालच्या मनात आईचे स्थान अजून जास्त वाढलं। कारण सरला आपल्या नातवाचा खूप लाड करत, त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी जपत, त्याला खाऊ घालणं, त्याला झोपवणं, सगळं काही आजीच्या नात्यानं सरला करत। कुठेतरी विशाललाच ती आपल्या नातवात बघत, पण हे देखील त्या सुनेला सहन होत नव्हतं। सुनेनं हळूहळू कामावरून मोलकरीण काढून टाकली आणि घरातील छोटी मोठी कामे नवरा घरात नसताना सासूकडून करून घेऊ लागली। स्वतः मस्तपैकी बसत मुलाच्या बहाण्यानं झोपा घेत, पण स्वयंपाकापासून तिनं परत सगळी जबाबदारी सासूवर टाकली आणि याबाबत तुम्ही तुमच्या मुलाला काही सांगू नका हे सुद्धा म्हणत। सरला आता वयस्कर झाली होती, म्हणून घराचा सगळा भार तिच्याकडून पेलवला जात नव्हता। विशाल कामावरून घरी आला की आईला असं थकलेलं बघून नेहमीच विचारायचा की काय झालं, पण त्याच्या आईने कधीच मुलाला त्याची बायको घरात कशी वागत आहे हे सांगितलं नाही, कारण ती एक आई होती आणि मुलाच्या डोक्याला टेन्शन देणं तिला आवडत नव्हतं। परंतु बायको मात्र रोज रात्री नवरा घरी आल्यानंतर त्याच्या कानावर सासूचे गराणे घालत। लग्नाला आता 10-12 वर्ष झाले होते। सरला आता 70 वर्षांची झाली होती आणि तिच्याकडून घरातील कामे होत नव्हते। विशालने एक दिवस तिला काम करताना पाहिलं आणि त्या दिवशी त्याला समजलं की घरात बायकोनं मोलकरीण काढून टाकली आहे। त्याला फार वाईट वाटलं। त्याने बायकोला जाब विचारला, तेव्हा बायको म्हणू लागली, मोलकरीण ठेवायची काय गरज आहे? जर घरात तुझी आई रिकामीच बसली आहे तर त्यांना होते तोपर्यंत काम करतील ना, त्या बोलून ती मोकळी झाली। त्या दिवशी विशाल बायकोसोबत खूप भांडला। बायको आपल्या मुलाला घेऊन माहेरी गेली। माहेरी जाताच तिनं तिच्या आईवडिलांना मला माझ्या सासूसोबत त्या घरात राहायचं नाही सांगितलं, पण माझा नवरा त्याच्या आईशिवाय अजिबात राहत नाही म्हणून ती नाराज झाली। घरच्यांनी मुलीला समजावून परत सासरी पाठवले, परंतु सुनेच्या डोक्यात मास्टरमाइंड प्लॅन सुरूच होते। ती नवऱ्याला सारखा त्रास द्यायची, तुझ्या आईला एखाद्या वृद्धाश्रमात सोडून ये म्हणायची। विशाल मात्र डोळ्यात पाणी आणत माझ्याकडून असे होणार नाही स्पष्टपणे बायकोला सांगत।
ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या आईमुळे मी आज इतका मोठा होऊ शकलो, त्या आईनं तेव्हा काबाड कष्ट करून मला शिकवलं, म्हणूनच तू आज आरामात जीवन जगत आहेस. आता माझी आई म्हातारी झाली तर तू तिला वृद्धाश्रमात सोडायला सांगते आहे. हीच वेळ जर तुझ्यावर आली असती तर तू काय केलं असतं? काहीही झालं तरी चालेल, पण मी माझ्या आईला सोडणार नाही. आता मात्र बायको फार चिडली. एकतर आईच निवड नाही तर मी, अशा भाषेत बोलू लागली. परंतु विशालनं आपल्या आईलाच निवडलं. आता तर बायको अजून जास्त चिडली. त्यांच्यात रोज भांडणं होऊ लागली. या भांडणांमुळे विशाल सुद्धा खूप नाराज होता. सरलाला सुनेच्या मनात काय सुरू आहे हे समजलं तेव्हा तिने मुलाला, तुम्ही दोघांनी सुखात संसार करा, मला तू अनाथ आश्रमात सोडून दे, बोलताच मुलगा रडत आईला म्हणाला, तुझा मुलगा जिवंत असताना तुला कुठेच राहायची गरज नाही. हे तुझं घर आहे आणि मी तुझं आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या मुलीसाठी मी माझ्या जन्मदात्या आईला सोडू शकणार नाही. आता मात्र सुनेच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नवरा आपल्या मुठीत राहत नाही. सासूने नवऱ्याला आपल्या मुठीत अजूनही ठेवले आहे. सून विचित्र प्रकारे सासूला आणि मुलाला बोलू लागली. आईच्या आणि मुलाच्या नात्याला कालिंबा फासेल असे संशय त्यांच्यावर घेऊ लागली. पण त्या मुलाने आपल्या आईला तू कशाचंही टेन्शन घेऊ नकोस सांगितलं. सुनेनं मात्र परत एकाच दोन सांगून तिच्या भावाला व बापाला घरी बोलावून घेतलं. मला यांच्या घरात खूप त्रास आहे सांगितलं. रोज नवरा मारतो, सासू मारते, अशा खोट्या कंप्लेंट आपल्या माहेरच्या लोकांकडे गेल्या. मला ही बाई या घरात असेल तर इथे राहायचंच नाही म्हटली. असा नवरा मला नको म्हणत बापाजवळ ती मुलगी रडू लागली. बापाने मुलाला व काही साथीदारांना घेऊन मुलीचं सासर गाठलं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा विशाल घरी आला तेव्हा दारातच त्याला त्या लोकांनी मारायला सुरुवात केली. आजपर्यंतचा सगळा राग सून सासूवर काढू लागली. सासूचे केस धरून तिला फरफडत घराच्या बाहेर ढकलू लागली. माझ्या घरात परत यायचं नाही म्हणू लागली. परंतु आईची अशी हाल करताना पाहून विशालने बायकोलाच घरातून बाहेर जा म्हणून सांगितले. त्या दिवशी त्यांच्यात खूप भांडणे झाले. आता मात्र अशा बायकोसोबत विशाल राहू शकणार नव्हता. बायकोच्या घरच्यांनी विशालला जिवंत मारण्याच्या धमक्या दिल्या. विशाल आणि त्याची आई ही फक्त त्या 9 वर्षाच्या मुलासाठी शांत होते. परंतु पाणी डोक्यावरून गेलं होतं. आपली बायको कशा प्रकारे आपल्या आईला त्रास देत होती हे सगळं त्याला समजलं आणि आता बायकोला चांगली अद्दल घडवायचं त्यानं ठरवलं. घरात CCTV कॅमेरे बसवले आणि बरेच भांडणं त्याच्यात पुढील 6 महिन्यात कैद झाले, ज्यात सून सासूला किती मोठ्या प्रमाणात त्रास देत होती हे दिसलं. ह्याच काही कंप्लेंट घेऊन विशाल आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याला होणारा त्रास त्यानं तिथं व्यक्त केला. आपल्या 70 वर्षाच्या आईला आपण वृद्धाश्रमात सोडू शकणार नाही. बायको वारंवार माझ्या आईचा छळ करते आहे, वारंवार मला टॉर्चर करते आहे, माझ्या मुलाला आमच्यापासून दूर करायचे धमकावत आहेत. पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली. विशालच्या बायकोला व तिच्या माहेरच्या बापाला व भावाला ताब्यात घेतले. विशालच्या बायकोने पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तर दिले. परंतु मोबाईलमधील आपण त्रास देत असलेले व्हिडिओ बघून ती शांत राहिली आणि सगळे गुन्हे कबूल केले. माझा नवरा माझ्यापेक्षा त्याच्या आईवर जास्त प्रेम करतो. त्याची प्रत्येक गोष्ट त्याच्या आईला सांगतो. माझी सासू देखील मुलगा घरी येत नाही तोपर्यंत झोपत नसते. तो जेवल्यावरच तिच्या मनाला शांती मिळते. या गोष्टींवर आता माझा हक्क आहे. त्या गोष्टी सगळ्या माझी सासूच माझ्या नवऱ्यासाठी करते. वाट पाहणं, जेवण केलं का, फोन करून विचारणं, सगळं काही. आणि म्हणूनच मला या गोष्टींची चीड होती. माझा नवरा मला फक्त माझाच हवा होता. मी माझ्या सासूसोबत त्याला शेअर करू शकत नव्हते. म्हणूनच मी माझ्या सासूला त्रास दिला आणि तिला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी माझ्या नवऱ्याला प्रेशर. पण तरीही त्यानं आईलाच निवडलं आणि म्हणूनच मी त्या दोघांनाही जिवंतपणे मारण्याचा कट रचला होता. परंतु त्याआधीच माझ्या नवऱ्यानं पोलीस स्टेशन गाठलं. बायको व सून म्हणून निलिका चुकली आणि म्हणूनच आज ती गजाआड आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या आईनं तुमच्या नवऱ्याला जन्म दिला त्या आईमुळेच तुमचा नवरा तुम्हाला मिळाला आहे हे विसरू नका. जर नवरा सासूचं ऐकत असेल, तिच्यावर प्रेम करत असेल तर जळण्यापेक्षा तुम्हीही तुमच्या सासूची काळजी घ्या. नवऱ्याच्या मनात आपल्याबद्दलही प्रेम निर्माण करा. जर तुमची सासू चांगली असेल, तुम्हाला जीव लावत असेल तर नक्कीच तिला आई म्हणून स्वीकारा. कारण नवऱ्यालाही आई आणि बायको दोन्हीही महत्त्वाच्या असतात. त्याला असं कोड्यात पाडू नका. ही घटना 4 एप्रिल 2025 मधील मध्य प्रदेशमध्ये आदर्श कॉलनी इथे घडली आहे आणि ती सत्य आहे. निलिका सारखी बायको कधीच कुणाला मिळू नये. मुलींनो, फक्त आणि फक्त लग्न करून नवऱ्यासोबतच नातं ठेवू नये.
त्याच्याबरोबर त्याचे कुटुंब देखील आपले मानावे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया द्यायचं विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.